पिंपळगाव खडकी येथील पुलावरून घोड नदीचे आपण दृश्य पाहतोय। संततधार पाऊस चालू असल्यामुळे घोड नदीला पूर आला आहे। नागरिकांनी किंवा मच्छीमारांनी घोड नदी पात्रात जाऊ नये किंवा शेतीपंप जे आहेत ते पाणी काढण्यासाठी किंवा भिजतात म्हणून शेतकऱ्यांनी नदी पात्रात जाऊ नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे। साधारण एक सव्वा महिना पावसाची सर्वच जण वाट पाहत होते, परंतु गेल्या 3-4 दिवसात जो मुसळधार पाऊस पडत आहे त्यामुळे घोड नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पूर आल्याचे दृश्य पिंपळगाव खडकीतून पुलावरून आपण घेत आहे। पहा, हे घोड नदीचं जे पात्र आहे ते पूर्णपणे दुथडी भरून वाहत आहे। अनेक ठिकाणी छोटे छोटे जे बंधारे आहेत घोड नदी पात्रात त्यामध्ये काही ठिकाणी वाहत्या पाण्यात लाकडं किंवा काही मोठ्या प्रमाणात बाभळीचे फाससुद्धा अडकल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले। गोहे जो पाझर तलाव आहे तो पाझर तलाव भरून साधारण रविवारी सायंकाळी म्हणजे काल तो पाझर तलाव भरला, त्याच्यामुळं जे गोह्या पात्रातून जे पाणी येतं त्यामुळे घोड नदीला पूर आला आहे आणि विशेषतः विविध ठिकाणी सगळीकडेच पाऊस चालू आहे आणि पाऊस चालू असल्यामुळे घोड नदीचं पात्र तुडुंब भरून वाहत आहे। नागरिकांनी किंवा महिलांनी नदी पात्राकडे जाऊ नये असे आवाहन प्रशासनाने केलं आहे। खबरदारीची सूचना म्हणून गावोगावच्या पोलीस पाटलांनाही त्यांनी प्रशासनाने सूचना देण्याचं काम केलं आहे। त्या पद्धतीने आता हे पुराचे पाणी अजून मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे। सकाळी जो पाऊस झाला किंवा चालू आहे त्यामुळे अजून या घोड नदीच्या पाण्याच्या पात्रात वाढ होण्याची शक्यता जलसंपदा विभागाने व्यक्त केली आहे। डिंबे धरण अजून भरण्याच्या प्रतीक्षेत आहे। अजून धरण साधारण अंदाजे 25% जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे। गेल्या वर्षीच याच तारखेला डिंबे धरण जवळजवळ 55% भरल्याची नोंद जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आली।